दत्त जयंतीचा पिरियड आहे. मगच नागादाजी म्हणले महाराष्ट्रभर हो, महाराष्ट्रभर नाही दाजी, देशभर जगभर. अहो आपल्यापेक्षा कर्नाटकात जास्त चालू आहे. आणि म्हणून करता भगवान श्री दत्तात्रयांचा रात्री जन्म झाला. जन्मोत्सवाचं कीर्तन आणि परत सकाळी प्रभू रामचंद्राचा असणारा फलटणमध्ये सुंदर असा महापूजेचा कार्यक्रम पाहता आला. आणि पुन्हा आपल्या त्या काकांच्या घरी पुन्हा दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन झालं मला, ज्या गाणगापूरवरून आल्यात गेल्या महिन्यामध्ये. असा योग आला गड्या, म्हणलं काहीतरी आज जबरदस्त माझ्या आयुष्यामध्ये एक विलक्षण असा मला अनुभव आला. चला, आणि पुन्हा महाराजांच्या चरणी सेवा समर्पण करण्याचा योग तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून, नागादाजी असतील, महाराज असतील, सर्वांच्या माध्यमातून हा योग मला पुन्हा प्राप्त आहे. उपस्थित केलेला अभंग अतिशय गोड जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबर आहे. या अभंगाद्वारे भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना हाका मारतो. काय करतोय? गोपाळांना हाका मारतो बरं का. आणि मग याच्याकरता भगवान परमात्मा कशी हाक मारतो, काय काय निर्देश देतो, देवाकडे गेल्यानंतर नक्की गोपाळांचा काय काय फायदा झाला, याचं सुंदर दिग्दर्शन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल आज काला आहे. काला झाला की पुन्हा वर्षभर देवाची ना आपली गाठ पडत, रोजच पडते. आता काय करा, मग तेवढं बरं आहे. रात्रीचे लोक म्हणले हो वर्षभर पुन्हा आमची देवाची गाठ पडत. खरं सांगू का, मला रात्रीच्यावरून आठवलं, मला रात्री उडी मारून दही हंडी फोडावं लागली होती. त्यांनी स्लॅबलाच अडकावली डायरेक्ट. 5 फूट मला उंच उडी मारावं लागली, तेव्हा दही हंडी फुटली. आज दही हंडी तुम्ही लई मापून आणली बरं का. आज काला आहे आणि काल्याच्या निमित्ताने हा गोड असा प्रसंग आहे. आजच्या दिवशी इथल्या सगळ्याच वस्तूंना महत्व असतं बरं का. या माईकला महत्व आहे, मृदंगाला महत्व आहे, मृदंगाला विण्याला महत्व आहे, कीर्तनकाराला महत्व आहे, बसणाऱ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना महत्व आहे, सगळ्या गोष्टीला महत्व आहे. या सांगून जातो बरं का. ऐका, भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये आलेल्या मातीला सुद्धा आज महत्व येतं. काय येतं? मातीला सुद्धा महत्व आहे बरं का. बाकीच्या इतर गोष्टींना तर महत्व येईल, त्यात काही शंका नाही, परंतु आज मातीला सुद्धा महत्व आहे. बघा, अशी आख्यायिका आहे. असं सांगितलं जातं, दही हंडी जे वापरलेला माठ आहे, जे गाडगं आहे ना, गाडगं, त्याला सुद्धा आज फार मोठी किंमत आहे. आणि बाबा मला तर असं कळालं, दही हंडी फोडल्यानंतर त्या गाडग्याचं जे खापर राहतं का, खापर, ते खापर जर घरी घेऊन गेलो आणि ते उगाळून जर गुडघ्याला लावलं सांद्याला, तर सांद दुखायचं राहतात. आज येतं म्हणले बाया मी तर गाडग्या शेजारीच बसली आता. असं काही नाही बरं का. नाते मागून बोलतो आणि झालं तर एखाद्याचं चांगलंच आहे, त्यात काही शंका नाही. पण आज त्या गाडग्याला सुद्धा किंमत आहे, त्या दोरीला किंमत आहे, त्या फुलांना किंमत आहे, त्या पानांना किंमत आहे. त्याच्यामध्ये असणार ज्या वस्तू आहेत ना त्या सामान्य आहेत. दही आणि लाही आहे. काय आहे? रोज कॉमन गोष्टी त्या सगळ्यांना प्राप्त असणाऱ्या, सगळ्यांना मिळणाऱ्या, सगळ्यांनी पाहिलेल्या, सगळ्यांनी खाल्लेल्या, आस्वाद घेतलेल्या वस्तू त्यातमध्ये आहेत. त्यात काही नवल आहे? दही लाही तुम्ही कधी पाहिलं नाही का? पाहिलंय की नाही? नेहमी नेहमी पाहिलं आम्ही. दही पाहिलं आणि लाही सुद्धा पाहिली. एरवी त्या लाहीकडे कधी डुंकून बघितलं नाही. दही होतं घरात, कधी चमचावर खाल्लं नाही. पण आज मात्र या प्रसादासाठी धडपड आहे. मला द्या, मला द्या, मला द्या. का बरं? बघा बरं का, आज मात्र प्रसादाची मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजच्या दिवशी त्या गाडग्याला महत्व आहे. नव्हे नव्हे त्या गाडग्यातल्या लाहीला आणि त्या दह्यालाही फार मोठं महत्व आहे. एरवी तुम्ही अन्न म्हणून ते खात असताय, परंतु आज भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये 2 तास रममान होत आहे. ते आता अन्न राहिलं नाही, मग तो प्रसाद झाला. तो पदार्थ राहिला नाही, तो प्रसाद झाला. काय झाला? प्रसाद झाला. आज लाहीला आणि दह्याला सुद्धा फार मोठी किंमत आहे गड्या. आणि म्हणून सांगून जातो, कधी ती दही आणि लाही पाहिलं नाही असं नाही, परंतु प्रत्येकाने मला द्या, मला द्या म्हणून हात वरती करावा. तुम्ही हात वरती कराल यात काय नवलंय? मग भगवान परमात्मा, स्वर्गातले इंद्राधिक अमर असणारे देव सुद्धा काला प्राप्त व्हावा, काला पहावया येती. देव स्वर्गातून काला पाहण्याकरता येतात, त्यांना नाही मिळाला. तुमचं माझं भाग्य आहे, आज आपल्याला काला मिळतोय. वारकरी संप्रदायाची फार मोठी कृपा आहे.
ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज आदी कोण सकल संत मंडळी, नाथ महाराज असतील, निळोबा असतील, सगळे संत मंडळी, सावता महाराज असतील. आणि मग ही परंपरा पुढे जोग महाराजांनी पुन्हा सुरू केली आणि पुन्हा संप्रदाय सुरू झाला जोमाने. आणि पुन्हा मग आम्हाला काल्याचा प्रसाद भक्षण करता आला. हा दुर्लभ आहे, वैकुंठात सुद्धा नाही. प्रमाण तुमची वैकुंठी पाठ तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे वैकुंठातल्या देवांना सुद्धा काला मिळत नाही. तो काला आपल्याला आजित भक्षण करण्याकरता मिळणारे प्रसाद रूपाने. आता वैकुंठातले देव इथं असतील, येत असतील ना, तर मला वाटतं गावातल्या तरुणांनी याला काय हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे, यांना काय माहिती. देवांपेक्षा तर आपले तरुण मोठे नाहीत. खरं सांगू का, माफी मागून बोलतो, तुम्ही बरेच दिसताय म्हणून त्याला बरं वाटलं जरा, बरं गाव संप्रदाय तरुणांकरता बरं का काय माहिती, लोक येतच नाहीत गड्या. बाबा तुम्ही तरी बसताय म्हणून आम्ही कोणाला तरी कीर्तन सांगतोय. भविष्यात कोणाला कीर्तन सांगावं असं पंचायत होईल गड्या. जुनी माणसात ना तुम्ही टोप्यावाली, तुम्ही खरा परमार्थ टिकवून ठेवलाय बरं का. नाही तर फार अवघड होईल. महिलांची संख्या वाढत चालली, परंतु पुरुषांची संख्या हळूहळू घटतच चालली गड्या परमार्थाकडून. येत नाहीत असं नाही, नियोजन करत नाहीत असं नाही, नियोजन करून फक्त बाजूला उभे राहतात. मला वाटतं सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. देवधर्म, अध्यात्म, आपली भारतीय वैदिक हिंदू संस्कृती याची परंपरा जोपासली पाहिजे, पुढे नेली पाहिजे. अरे जेणेकरून हे टिकलं पाहिजे. याच्यातून वाटलं काहीच नाही, झालं तर चांगलंच होईल. याच्यातून तोटा काही नाही होणार. अवधूत महाराज, काय तोटा होणार आहे याच्यातून? याच्यातून झाला तर फायदाच. काय फायदा होईल? संस्कार निर्माण होतील आणि माणूस जो वाममार्गाला चाललेला आहे तो कुठंतरी इकडं चांगल्या मार्गाला येण्याचा प्रयत्न करेल. म्हणून गड्या मी सगळ्या तरुणांना आवाहन करतो. मला वाटतं पुढच्या वर्षी तरुण तडफदार कार्यकर्ते सगळ्या शोभा. तुम्ही तरुण नाही असं नाही बरं का. तुम्हाला लगे आम्हाला म्हातारा केला का? अजिबात नाही. पण अजूनही लहान लहान पोरं जर उभा राहिली नाही, विनाकार्याकडे बघितलं मला वाटतं मरून पोटाला यावं गाड्या. गरज म्हणून ज्ञानोबरांसारखा गडी, आता राजबिंडागडी असं वाटतं. खरं ज्ञानेश्वर महाराज कीर्तनात विना घेऊन उभं राहिले की काय गड्या. अशी तरुण पिढी कीर्तनामध्ये आली पाहिजे. चला जाऊ द्या, मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे बाबा हो. भगवान परमात्मा वैकुंठातून काला ग्रहण करण्याकरता भूतलावरती येत असेल तरी सुद्धा त्याला मिळत नाही. नाही मिळाला. गोपाळांमध्ये देव मिसळले. भगवान परमात्मा गोपाळांना काला वाटत असताना लक्षात आलं देवाच्या, अरे हे गोपाळ नाही बर का, काला खाण्याकरता स्वर्गातील अमोल असणारे देव सगळे भूतलावरती आले. देव भगवान गोपाळ कृष्णाने विचार केला, एवढा सोपा आहे काला? मग तो काला खाण्याकरता
मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं, गोपाळ व्हावं लागतं, वारकरी व्हावं लागतं. काला फक्त वारकऱ्यालाच मिळतो. भगवान परमात्म्याने देवाला नाही काला मिळू दिला. सगळे देव रांगेमध्ये उभा राहिले, खाली माना घातल्या देवाला ओळखू येईल म्हणून, आणि फक्त हात वरती केला गर्दीमध्ये. भगवान परमात्म्याने नेमका देवाचा हात चुकवावा आणि दुसऱ्या गोपाळाच्या हातावरती काला द्यावा. गोपाळांना देवांना असं वाटलं की देव काय मिळू द्यायचा नाही गड्या काला. आणि मग देवाने विचार केला काय करावं. पुन्हा पुढच्या पंक्तीत पुन्हा देवाने तो हात चुकवायचा काय दुसऱ्या हातावरती काला द्यायचा. देव तर आतुर झाले होते काला काढण्याकरता. नाही मिळाला काला. आणि मग मात्र देवांनी विचार केला नाही मिळाला नका देऊ द्या, परंतु हात धुवायला तर यमुनेवरती येतील, हात धुवायला तर नदीवरती येतील ना. आणि मग मात्र देवांनी विचार केला. देवांनी माशाचं रूप धारण केलं आणि मासे बनून देव पाण्यामध्ये तरंगू लागले. किनाऱ्यावरती आले आणि वाट पाहतायत गोपाळ कधी हात धुवायला येत आहेत. देवाने सांगितलं ए गोपाळांनो, काला घेतला का? हो घेतला. मग प्रसाद भक्षण करायचा, प्रसाद ग्रहण करायचा आणि हात आपल्या, मी सांगत नाही महाराज गोड बोलतात, पुसोनिया से टिरी सांगा ते हात. देवाने सांगितलं पाण्यात नाही हात धुवायचे. अजूनपर्यंत बिचारे मासे उंतळ मळतायत, त्यांना अजून काला मिळाला. आणि मग वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठात दुर्लभ असणारा काला साधू संत महात्म्यांच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचला. कीर्तनाची परंपरा सुरू झाली आणि हा काल्याचा कार्यक्रम सप्ताहाच्या सांगतेला सुरू झाला. गेले 7 दिवस तुम्ही भगवान परमात्म्याकडे जे कार्य केलं त्या कार्याची फलश्रुती रात्री तुम्ही मागून घेतली भगवान परमात्म्याला. देव तुम्हाला मागण्याकरता रात्री उपस्थित होता. देवाकडे तुम्ही रात्री मागणं मागितलं आणि आज काल्याच्या प्रसादाच्या रूपाने भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. विठ्ठल भगवान परमात्मा वाड्यातून बाहेर येतून गोपाळांशी बोलायला लागतो. बरं का देव, आई ऐकून जा. भगवान परमात्मा आपल्याशी बोलतो. आपण कधी लक्ष दिलं नाही देव आमच्याशी बोलतोय की काय. देवाला आमच्याशिवाय करमत नाही बाबा. त्याला तरी कोण आहे आमच्याशिवाय. मी सांगत नाही, मला सांगतात एकलीची नगमे मनवणी येणे केले निर्माण 14 ही भुवने. त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांना निर्माण केलं. कशा करता? हे माझ्याकडे येतील, गप्पा मारतील, आनंदाने माझं भजन करतील आणि मग मी आनंदी होईल. पण जसं त्याने आपल्याला निर्माण केलं तसं आपण संसाराकडे लागलो, देवाला विसरलो आपण. झालं उत्सव झाला की पुन्हा मात्र देवाकडे एवढ्या गर्दीने कोणी येत नाही. रोज सकाळचा वेळ मिळत नाही आम्हाला, संध्याकाळचा वेळ मिळत नाही. जाऊ संध्याकाळी, नाही जमलं. जाऊ उद्या, नाही जमलं. जाऊ सोमवारी, नाही जमलं. जाऊ गुरुवारी. असं करत हप्ता, महिना, वर्षाच्या वर्ष उलटून जातं. परंतु देवाची आपली भेट होत नाही. माय बाप हो, हात जोडून विनंती करतो, जेवढा काळ तुम्ही देवापासून दूर राहाल तेवढी आठवण देवाला होते गड्या. भगवान परमात्म्याला सुद्धा आपली आठवण होते. देव राजाचं लेकरू आहे, परंतु वाड्यातून बाहेर आलं आणि वाड्यातून बाहेर येऊन सगळ्या गोपाळांना देवाने हाका मारायला सुरुवात केल्या. ए पेंद्या, वाकड्या बोबड्या सुदाम्या, ए मधुमंगल, सगळ्यांना माझ्या भगवान परमात्म्याने हाका मारल्या. गोपाळांनी विचार केला, हाका मारतो तो राजाचा पोरगा आहे आणि आपण सामान्य गोवळ आहे. काय आहे? सामान्य गोवळ आहे, सामान्य गोपाळ आहे. आपण जावं कसं देवाकडं? तसं पाहिलं तर हा भगवान परमात्मा आहे, अधिकार मोठा आहे, मुलगा राजाचा आहे. मैत्री करायची हे खरं झालं, परंतु आपल्या बरोबरीच्या लोकांशी मैत्री करावी. हा तर लेकरू राजाचा आहे, कशी मैत्री करावी? संभ्रम निर्माण झाला गोपाळांच्या मनामध्ये आणि संभ्रम दूर करण्याकरता देव आला होता. देवाने सांगितलं, हे दादा हो, अरे तुम्ही माणूस? म्हणे हो. मी माणूस? हो. तुम्हाला हात आहेत? हो. मला हात आहेत? हो. अरे सगळी इंद्रिय तुम्हाला आहेत, जी इंद्रिय तुम्हाला आहेत ती इंद्रिय मला आहेत. तुमच्या माझ्यामध्ये भेद काय आहे? मी नाही सांगत.
महाराज गोड बोलतात. भगवान परमात्मा भेदभाव जाणत नाही गड्या. लांबचा आहे जवळचा आहे असं देव कधी म्हणतच नाही. आणि जर म्हणत असता तर मला वाटतं आई तुमच्याकरता बोलून जातो, सुभद्रेपेक्षा द्रौपदीवरती जास्त प्रेम केलं नसतं देवाने. कोणावरती? ऐका बर का, सुभद्रा ही देवाची सख्खी बहीण आहे. काय आहे? सख्यत्व आहे देवाशी. देवाची सख्खी बहीण आहे आई. आणि द्रौपदी ही मानलेली बहीण आहे. काय आहे? मानलेली बहीण आहे. आता मला तुम्ही सांगा गड्या, सख्या बहिणीचा अधिकार जास्त का मानलेल्या बहिणीचा अधिकार जास्त? तसं बघायला गेलं तर शास्त्राच्या दृष्टीने सख्याच बहिणीचा अधिकार जास्त. ती हट्ट करू शकते, रागावू शकते, आणि भावाने जर काही नाही दिलं तर दावा ठोकू वय म्हणतात. काय करावं, माफी मागून म्हणतो बरं का, म्हणजे तिचा अधिकार आहे, ती अधिकाराने बोलू शकते. तसं मानलेल्या बहिणीला मात्र अधिकार गाजवता येत. दीपावळीला साडी आणली तर आणली, नाही आणली तर ठीक आहे, तरी दादा माझाच म्हणणारी मानलेली बहीण आहे. आणि दीपावळीला साडी जरी आणली तुम्ही, चांगली जर नाही आणली भावाने, तर रोसणाऱ्या तुम्ही येत. लक्षात आलं का? माफी मागून बोलतो गड्या. देव मात्र याच्यामध्ये भेद करत नाही बर का. भावाचा भेद नसतो, बहीण भेद करू शकते परंतु भाऊ भेद करत नाही. ऐका हो, भगवान परमात्म्याकडे आई कोणत्या प्रकारचा भेदच नाही गड्या. प्रसंग झाला असा, एक दिवस उद्धवाने भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्मा बसले असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भूक लागली. देवाने सांगितलं, उद्धवा चल म्हणे थोडासा नाश्ता करून येऊ, आपण फलाहार करून येऊ. आणि म्हणून देव आणि उद्धव दोघे उठले, सुभद्रेच्या महालाकडे गेले. सुभद्रेला सांगितलं, सुभद्रे अगं भूक लागली मला. ओ दादा 2 मिनिट थांब, केस विंचरायचे राहिले, मेकअप करायचा राहिलाय, पिन साडी राहिली आहे, बरचसं काही तिने सांगितलं सुभद्रेने. एवढं झालं, आवरलं की म्हणे देवा लगेच तुझ्याकडे येते आणि तुला फळं देते, फलाहार देते. देवाने सांगितलं, अगं मला भूक लागली, पोटात माझ्या कावळे ओरडतात. सुभद्रेने सांगितलं, मग देवा तुला फक्त फळच खायची ना, जा त्या कपाटामध्ये फळं ठेवलेली आहेत, घे आणि खा. देवाला तेवढंच पाहिजे होतं. भगवान परमात्म्याने एक सफरचंद घेतला आणि चाकू घेतला, चाकू, आणि त्या चाकूने ते सफरचंद कापू लागला भगवान परमात्मा. आई ऐकून जा बरं का, कापता कापता देवाच्या पोटाला लागलं नाही, त्याने फक्त लागून घेतलं होतं. का? उद्धवाच्या मनामध्ये भेद होता. सुभद्रेचं जास्त प्रेम आहे की द्रौपदीचं जास्त प्रेम आहे? उद्धव बोलायचा, मानलेलं ते मानलेलंच हो, सख्खा कसं ऐकल? काय म्हणायचं उद्धव? अहो सख्याला मानलेला कुठं बरोबर आहे का मानलेल्याची? देवाला फक्त दाखवायचं होतं, रे दादा अरे सख्ख असलं काय, मानलेलं असलं काय. अंतकरण जर मला समर्पित केलेलं असतं ना, तर मानलेलं सुद्धा मला सख्यापेक्षा जास्त प्रेम करू शकतं, हे देवाला दाखवायचं होतं. भेदभाव नव्हता भगवान परमात्म्याकडं. सुभद्रेने सांगितलं, देवा घे ती फळं घे आणि खा. कापता कापता भगवान परमात्म्याच्या बोटाला लागलं. लागल्याबरोबर देवाने आई ग म्हणून किंचाळी मारली. उद्धवाने पाहिल्याबरोबर देवाच्या बोटातून रक्त यायला लागलं. उद्धवाने हाक मारली, सुभद्रे अगं देवाच्या बोटाला लागलं, काहीतरी चिंदी आण बांधायला. काय आण? ऐकताय का? ऐकलेला दृष्टांत तुम्ही सगळ्यांनी, पण पुन्हा सांगून जातो, पुन्हा ऐका. देवाच्या बोटाला बांधायला काहीतरी दे ग. सुभद्रा सगळीकडे चिंदी शोधू लागली. काय शोधू लागली? या कपाटात जा, त्या कपाटात जा, त्या कपाटात. राजमहालात कुठे चिंदी सापडेल का? चांगलं घर असेल तर त्या घरामध्ये चिंदी शोधायला वेळ लागतो. मग सापडे ना चिंदी, इकडं तिकडं पाहिलं, इकडं तिकडं, कुठं चिंदी सापडे ना, शोधाशोध सुरू झाली. देवाचं रक्त बोटातून खाली यायला लागलं. भगवान परमात्म्याने विचार केला, म्हणे उद्धवा सुभद्रेला काही चिंदी सापडत नाही, जा द्रौपदीकडे हाक मार द्रौपदीला. भगवान परमात्म्याने द्रौपदीला हाक मारायला सांगितले. हाक मारल्याबरोबर उद्धवाने आवाज दिला, द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बोटाला लागलेला आहे. लागले म्हणेपर्यंत द्रौपदीने ते बोट पाहावं, डोळ्यातून अश्रू गळावेत, गालावरती अश्रूंचे ओघळ यावेत.
माझ्या देवाला कसं लागलं असेल हो. सुभद्राचं अंतकरण तळमळावं. सुभद्रा धावत पळत यावी. तुळशीला पाणी घालत असताना हातातला तांब्या टाकून द्यावा, ताट खाली ठेवावं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे धावत यावं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं बोट हाताने धरावं आणि सांगावं, देवा किती वेंदळ आहेस, काय वेडा आहेस रे, अरे असं कसं लागून घेतलं. देवाने सांगितलं, आता द्रौपदी बाकीचं काही बोलू नकोस, माझ्या बोटाला बांधायला काहीतरी दे म्हणायच्या. तर सुभद्रेने पदर धरला. पदर काय धरला ऐकावं आई. 1000, 2000, 5000ची साडी नव्हती ती, मग बरजरी पितांबर होता हो, शालू होता. सुभद्रेने तो असणारा बरजरी पितांबर धरला, फाडणार तेवढ्यात उद्धव बोलला, ए द्रौपदी, अगं तुला कळतंय का, सौभाग्यवतीने कधी नेसती असणारी साडी फाडू नये आणि तेही फाडली तरी पदराकडून कधी फाडू नये. पदराकडून, आई लक्षात ठेवा बरं का, पदराकडून साडी कधीच फाडायची नाही. आणि मग द्रौपदीने ते पदर धरला, साडी फाडणार एवढ्यात उद्धवाने सांगितलं, हे द्रौपदी थांब, अगं तुला कळतंय का, तू तर सौभाग्यवती आहे, तुझे मालक अजून हयात आहेत आणि तू पदर फाडतेस, पदराकडून साडी फाडतेस, तुला शास्त्र माहिती आहे का. उद्धवाला हात लावला तोंडाला, सांगितलंय, शास्त्रवाल्या थांब, मला शास्त्र सांगू नकोस. का बरं, ज्याच्यापासून शास्त्राची निर्मिती झाली त्याच्या बोटातून रक्त येतं, तू शास्त्र सांगतोस वेड्या. काय सांगाव, द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रू येतात. द्रौपदी सांगते, हे उद्धवा, मला शास्त्र कळत नाही असं नाही, कुलवधू मी, अरे मी हे शास्त्र चांगलं जाणते रे, ज्याच्यापासून विश्वाची निर्मिती. शास्त्र कुठे घेऊन बसला. ज्याने कुरुक्षेत्रावर ते शास्त्र सांगितलं, युद्धात शास्त्र सांगणारा माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, आणि तू मला शास्त्र शिकवतोस. तू चुप बस म्हणून उद्धवाला सांगितलं. पदर फाडावा आणि भगवान परमात्म्याच्या बोटाला चिंधी बांधावी ओ पदराची, आणि मग गोड गाणं तयार व्हावं. बर जरी ग पितांबर दिला फाडून, बर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. पितांबरा फाडून, बरजरी पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. ऐका रे, भरतरी ग पितांबर, भरतरी ग पितांबर, भरतरी ग पितांबर दिला फाडून, भरतरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. दिला फाडून, भरजरी पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. नारायण नारायण. घरी गेला ना, मला सगळं गाणं म्हणायला ते वेळ नाही बरं का होतं. खूप गोड गीत आहे. घरी गेला नाही, काही करू नका, युट्यूब मोबाईल उघडा आणि त्या मोबाईल वरती सर्च करा, फक्त एवढं गाणं सर्च करा, तुमच्या डोळ्यातून आपोआप पाणी येईल गड्या. देवावरती कसं प्रेम करावं, कशी भक्ती करावी, किती जीव देवाला लावावा, हे तुम्हाला त्या गाण्यातून कळलं. गोड गाणे ऐका बाबा तुम्ही. खरं सांगू का आई, भक्ती त्याला म्हणतात बरं का बाबा. देव म्हटलं की डोळ्यातून खळखळ अश्रूच्या धारा याव्यात, आणि देव गोपाल श्रीकृष्ण म्हटलं की समोर उभा राहावा, भगवान दत्तगुरु म्हटलं की समोर उभा राहावे, भगवान पांडुरंग म्हटलं माझा की सावळा सुकुमार राजोस, तुळशीच्या माळा वैजयंत्याच्या माळा गळ्यामध्ये घालून उभा राहिलेल्या कमरेवरती हात आहेत, विटेवरती उभा असणारा माझा पांडुरंग प्रत्यक्ष समोर दिसावा गड्या. पंढरपुरातच जावं मग त्याचं दर्शन करावं. मिळेल तुम्हाला दर्शन, त्यात काही नवल नाही, परंतु डोळे झाकले रे झाकले आणि त्याची आठवण केली ना, लगेच तो देव दिसावा गड्या. खरं सांगू का, याला म्हणायचं परमार्थ बरं का. परमार्थ तुम्ही करा गड्या, पाया पडून सांगतो तुम्हाला, हात जोडून विनंती करतो.
जास्त कथा आणि कीर्तन केल्यानंतर देव प्राप्त होतो असं नाही, किंवा आम्हीच एकट्याने देवाचं उक्त घेतलंय असं नाही. देव आमच्याही अगोदर तुम्हाला प्राप्त होईल बाबा. संसार करत असताना त्या संसाराला देव समजा. देव, ऊस म्हणजे देव आहे, गाजर म्हणजे देव आहे, मुळा म्हणजे देव आहे, लसूण मिरची कोथिंबीर विहीर मोठ नाडा दोरी सगळं पंढरपूर आहे असं समजा. देवाची भक्ती करायला लागा. आई तुमच्या कथा सांगून जातो गड्या. तुम्ही जे काम करता ना ते प्रत्येक काम भगवान परमात्मा आहे असं समजून करा बरं का. त्याच्यानं तुम्ही अभ्यास करता ना, मी पांडुरंगा करता काहीतरी लिहिते म्हणून अभ्यास करा. बघा तुम्ही IAS होणार. तुम्ही म्हणता आपल्याकडे हिंमत आहे आपण अभ्यास करू. काय अभ्यास करताय तुम्ही? त्याच्या मनात असेल तर तुम्हाला सगळं प्राप्त होईल गड्या. त्याच्या मनात नसलं का नाही काय मिळत नाही गड्या. आणि खरं सांगू का, तो कोणाला वंचित ठेवत नाही बरं का हो. तो भगवान परमात्मा कधी कोणाला विनमुख पाठवत नाही. विठाला कितीही त्रास होऊ द्या, कितीही दुःख होऊ द्या, भगवान परमात्म्याच्या दारात जा. एक हिंदी काव्य खूप गोड आहे. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के हर दर्द मिटाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के हर दर्द मिटाए जाते हैं. दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के. ऐका गड्या हो, काय माहिती पण आज वातावरण मला असं पवित्र वाटायला लागलं बरं का. ना कदाचित खरंच माझं अंतःकरण भरून येतं. अष्टसात्विक भाव निर्माण झाले मला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही जाय. मी सांगत नाही, तो साधू सांगून गेला. दरबार में बंसी वाले के हर दर्द मिटाए जाते हैं. दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में अर्थ सांगून जातो याचा. जा देवाच्या दरबारामध्ये. तुमच्याकडे असणारं किंवा तुमच्या जीवनामध्ये असणारं प्रत्येक दुःख मिटवलं जाईल. नवे नवे त्याचा नाश केला जाईल. आणि कितीही लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला असू द्या, भगवान परमात्मा तुम्हाला प्रेमाने मिठी मारल गड्या. मला वाटतं गावच्या सरपंचाने, सदस्याने, आमदार खासदार, पंचायत समिती सदस्य असतील, मार्केट कमिटी सदस्य असतील, किंवा मुख्यमंत्र्याने पंतप्रधानाने मिठी मारली, फार फार तर आपलं घराचं कल्याण होईल. काय होईल? फार फार तर गावचा रस्ता चांगला होईल. काय होईल? फार फार तर एखादं समाज मंदिर मिळेल, फार फार तर एखादा सभा मंडप मिळेल. परंतु खरं सांगू का, भगवान परमात्म्याने जर मिठी मारली ना, कोटी कुळांचा उद्धार होईल. कोटी कुळांचा उद्धार होईल बाबा. कसं सांगावं तुम्हाला. म्हणून मी सांगून जातो गड्या, तुम्हाला मिठी जर मारावी अशी वाटत असेल ना, असं वाटत असेल कोणीतरी चांगल्या माणसाने यावी ना आपल्याला मिठी मारावी ना, तर फक्त एकच काम करा. काही नका करू. तुम्हाला कोणीतरी मिठी मारावी अशी अपेक्षा असेल, कोणीतरी जवळ घ्यावं अशी अपेक्षा असेल, कोणीतरी आपुलकीने आपली चौकशी करावी अशी अपेक्षा करत असाल ना, तर सामान्य माणसाकडून ही अपेक्षा ठेवू नका. सामान्य माणूस आता चांगलं बोलला, थोड्या वेळाने तुमचीच निंदा करल, सांगता येणार नाही दादा. आता माझं कीर्तन चांगलं वाटतंय म्हणणारी माणसं थोड्या वेळ म्हणतील काय नाही उपयोग. मी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. मग ज्याचं चिंतन करतो त्या विश्व परमात्म्याकडे लक्ष द्यावं गड्या. सांगून जातो, आता स्तुती करणारी लोक थोड्या वेळाने तुमची निंदा करतील. आता तुम्हाला मी आहे म्हणणारी लोक थोड्या वेळाने कुठं असतील तपास सुद्धा लागणार नाही. आता तुम्हाला घाबरू नकोस म्हणणारी लोक तुमच्या अगोदर तुमच्या संकटात निघून गेलेली असतील. मायबाप,
संकट काळी आपल्याला कोणी उभा नसतंय गड्या. सांगून जातो, संकट काळामध्ये उभा असणारा केवळ आणि केवळ विश्वाचा चालक मला भगवान अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा देव स्वयरा दियाचा दिनाचा सोयरा पांडुरंग हो माय बाबू म्हणून सांगून जातो गड्या. देवाकडे कोणत्याही प्रकारचा भेद नाही. राजाचं लेकरू वाड्यातून बाहेर येत आहे, काय करत आहे, आणि सामान्य असणाऱ्या गोवळ्यांच्या पोरांना हाका मारते गोपाळांना. ए गोपाळांनो, एक काम करा, काय करा, या माझ्याकडं. देव बोलावतो बरं का हो, ऐकून जा उमरेकर. भगवान परमात्मा आपल्याला बोलवत असतो. देवाने मारलेली हाक आपल्या लक्षात येत नाही गड्या. ही शोकांते काय, देवाला करमत नाही. रोज तुम्ही देवळात गेला ना, देव अपेक्षा करतो त्या वेळेची, उद्या माझ्याकडे येईल बरं का. पण तुम्ही तुमचा उद्या उजाडला तरी येत नाही. लक्षात नाही येईल तुमच्या. सांगून जातो माय बापू, त्याला सुद्धा अपेक्षा आहे. भगवान परमात्म्याने गोपाळांना हाका मारल्या. गोपाळ साशंक आहेत, संशय आहे मनामध्ये, जावं की न जावं. आणि शंका मनामध्ये धरली की मग मात्र देव नाही बरं का, देव लांब आहे. म्हणून शंका कधी धरायची नाही मनामध्ये. देवाकडे जात असताना संशय कधी मनामध्ये पकडायचा नाही. देवाकडे जायचं ना, बिंदास्तपणे जा, तो स्वीकारणार हे निश्चित आहे. गोपाळाने विचार केला, हाका मारतोयस ना, जाऊ तर जाऊन पाहू तर काय म्हणतोय ते. आणि मग जवळ गेले. गोपाळ असे लांब उभा राहिले होते, जरा रांग करून गोपाळ उभा राहिले. देवाने सांगितलं असे लांब उभा का, अरे जवळ या जरा. एक गोपाळ बोललंच, म्हणले कृष्णा खरं सांगू का, तू म्हणे आहे राजाचं लेकरू आणि आम्ही सामान्य घरातली माणसं, सामान्य कुटुंबातली, तुझी आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही, म्हणून करता आम्ही लांब लांब तरंगतो. देवाने सांगितलं असं काही नसतंय, मग सगळे माझेच आहे. याती भलती नारी नर. काय सांगितलं, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. याती भलती, भलती म्हणजे काहीही करणारे असू द्या, माझ्याकडे आलं की पवित्र करायची ताकद माझी लागली. ते काम माझं आहे. तुम्ही पवित्र आहे की अपवित्र आहे हे तुम्ही ठरवायचं नाही. तुम्ही पवित्र की अपवित्र ठरवणारा मी आहे. तुम्ही पाप करता की पुण्य करता हे तुम्ही ठरवायचं नाही. तुम्ही पाप करताय की पुण्य करताय हे ठरवणारा मी आहे. माझ्याकडे या. आणि मग सगळे गोपाळ देवाकडे गेले. देवाकडे गेल्याबरोबर सगळ्यांना आनंद वाटला. आता राजाचं लेकरू आपला मित्र झाला, मैत्र झाला, म्हणून सगळे गोपाळ आनंदी झाले. आणि मग देवाने सांगितले, एक काम करा, तुम्ही असे सगळे महाराजांसारखे असे वाळून गेलेले का बरं, असं वातावरण कसं काय नाही तुमच्याकडं. गोपाळाने सांगितले, देवा कसं सांगू तुला, अरे आमची परिस्थिती तशी. अरे कधी खायला मिळत नाही का, मिळतं रे. मग काय मिळतं, दही दूध तूप लोणी तयार होत आहे घरी आपल्या, मग खात नाही का तुम्ही. त्यांनी सांगितलं, देवा मिळतच नाही आम्हाला, तर खातो कुठं, ते मिळतच नाही आम्हाला, खायचा प्रश्नच येत नाही. मग जातं कुठं. काय म्हणलं, ते मथुरेला जातं. अरे मला मथुरेचे राक्षस बलाढ्य होतात, आपल्यावरती आक्रमण करतात. मग आपला असून आपण मात्र वाळून चाललो, सुकून चाललो. अरे तुम्ही जर असं चालता चालता पडला तर मरून जाल, अशी तुमची परिस्थिती आहे. आणि मग एवढं दही दूध तूप लोणी तयार होतं, का खात नाही तुम्ही. गोपाळाने सांगितलं, मिळतच नाही तर काय खाणार. एक गोपाळ तर बोलू लागलं, देवाला लय गोड बोलते गोपाळ, ते बोबड होतं बोबड. आणि ते देवाला सांगू लागलं, ए कुतना कुतना, ए कुतना,
आले कथा सांगू तुला डायबा कुतना लई गोड बोलतो शांत गोड नाही काही याच्यातला भाव एवढा गोड आहे त्या ते सांगू लागलं ते म्हणणं देवाने सांगितलंय ए बोबड्या ऐक अरे जा इकडं भांड आईलची आणि आईला मागून घे ते गोपाळ सांगू लागलं देवा कसं सांगू तुला अरे देत नाही राई गेलो होतो मी प्रयत्न केला नाही असं नाही देवा मी पण प्रयत्न केला मग काय झालं दैवा कुतना ओ दैवा कुतना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा येईन तुमच्या संगतीन बा दैवा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दैवा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दैवा कुतना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दैवा कुतना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दैवा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दैवा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा येईल तुमच्या संगतीला बा येईल तुमच्या संगतीला बा येईल तुमच्या संगतीला बा तुमच्या संगतीन बा येईन तुमच्या संगतीन बा येईन तुमच्या संगतीन बा दैवा कुतना आता गल्या मी संगतीला बा दैवा कुतना आता गल्या मी येईल तुमच्या संगतीला बा आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दैवा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा एक दिवशी यज्ञोत महिना गायीचा खलवत काढला बा एक दिवशी यज्ञोत महिना गायीचा खलवत काढला बा आमच्या पोलांना लोती लोती दिला आमच्या पोलांना लोती 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 आमच्या पोलांना लोती लोती दिला मला तर थोला दिला ले बा मला तर थोला दिला ले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर दुखून धरलं ले बा बुदू 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 मारलं ले बा बुदू 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 लल्लं ले बा बुदू 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 मारलं ले बा बुदू 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 लल्लं ले बा दैवा कुतना ओ दैवा कुतना आता गल्या मी दैवा कुतना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीला बा दैवा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा दैवा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा एक दिवशी यशोदमाईन मोमो बोल्या केल्या लेवा ते बोबड लय भारी बोलायला लागलं ए कृष्ण ऐक अरे काय सांगू तुला असं भलं मोठं पातेलं दूध तापलं होतं आपण त्याला काय म्हणतो खरवस किंवा खरूज म्हणतो ना एक खरवड म्हणतो त्याला गाय वेल्या वेल्या बघा तुम्ही जे दूध काय म्हणतात त्याला असे तुमच्याकडं गुळ टाकून ते दूध शिजवतात त्याला काय म्हणतात काय म्हणावं त्याला खरवस म्हणतात खरवस ते बोबड्या सांगू लागले देवा एके दिवशी ज्योतमाईन गाईचा खरवडा काढला रे म्हणे आणि सुंदर असा खरवस तयार झालेला आहे सगळ्या पोरांना लोटी लोटी दिला रे देवा सगळ्या पोरांना संग्राम बुवा त्यात श्रीकांत महाराजांना जरा जास्तच मिळाला होता सगळ्यांना म्हणे लोटी लोटी दिला मला असं वाटलं मला बी पाहिजे म्हणून मी आईला बघायला गेलो मला पण दे ना ग यशोदामाईने मला उगो नकुबल दिला काय केला उगो थोला दिला थोला थांबद्या पोलांना लोती लोती दिला आणि मला उगो थोला दिला बघ आणि मग थोला मिळाल्यामुळे मी पुन्हा बोलायला गेलो येतो दे अगं दे ना मला यशोदामाईने पुलत मागायला आल्यामुळे काय केलं माहितीये
मी तर मागाया गेलो ले बा मला तर दुखून धरले बा बुदू 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 मानले बा बुदू 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 धरले बा मी मागायला गेलो रे मागायला देवा मला दुखून धरलं बुदू बुदू मारलं बुदू बुदू लल्लो काय सांगू देवा तुला माझी दशा एवढंच नाही रे देवा एक दिवशी माझ्या यशोदा माईने पोळ्या केल्या पोळ्या लय गोड बोलते हो देवाचा आणि गोपाळांचा संवाद ऐका झाला गड्या परमार्थ आपला वेगळा परमार्थ करण्याची गरज लागत नाही तेव्हा बोबड्या बोलू लागला आई एके दिवशी यशोदा माईनं मोमो पोळ्या केल्या लेवा एके दिवशी यशोदा माईनं मोमो पोळ्या केल्या लेवा समजा पोलांना यक यक दिली समजा पोलांना यक यक दिली मला तर हल्दी दिली लेवा मला तर हल्दी दिली लेवा आलं का लक्षात तुमच्या ते म्हणू लागलं कृष्णाला एके दिवशी यशोदा माईनं मऊ मऊ पोळ्या केल्या लेवा समजा पोलांना यक यक दिली मला तर हल्दी दिली लेवा मी तो मागाय गेलो लेवा मला तर दुखून धरलं लेवा बुदू 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 मारलं लेवा बुदू 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 धरलं लेवा काय बा पुतना नाही बा पुतना आता गल्या मी येणार तुमच्या संगतीला नाही बा पुतना आता गल्या मी येणार तुमच्या संगतीला नाही बा कितना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला नाही बा कितना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला आई भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला याच्या काळात करता ऐकायच्या गड्या एवढं आनंदी होऊन जातं ना मन अगदी जागृत होतं सगळं अंतकरण अष्टसात्विक भाव निर्माण होतात देव सांगायला लागले ते बोबड्या सांगायला लागलं काय सांगू तुम्हाला मी मागायला गेलो मला आरती दिली सगळ्या पोरांच्या हातात एक एक बघितली पुन्हा मी गेलो आणि मग यशोदा मैयाला मागितलं मला का आरती दिली असा पकडला असा मारला म्हणे ना मला रडायला रे लागलो देवा मी रडायला लागलो त्यामुळे आता आमची मागण्याची इच्छाच राहिली नाही मग देवाने सांगितलं तुम्हाला खायची इच्छा आहे का गोपाळ म्हणले खायला दिल्यावर कोणाला नकोय गड्या अरे पोट भर दे आमचं काही म्हणणं नाही देशील का तू देवाने सांगितलं देईल गड्या मी पण एक काम करावं लागेल काय करावं लागल याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यावे लागे याल तरी यावे लागे
भगवान परमात्म्याने गोपाळांना हाका मारल्या, का मारल्या, कशा मारल्या याचं गूढ वर्णन करतात. महाराज सांगतात गोपाळांना निर्देश दिला, हे गोपाळांना तुम्हाला पोटभर पाहिजे का? गोपाळ म्हणले हो देवा. देणार का तू? हो मी नक्की देणार, पण काय करा, माझ्या माग या, माझ्या माग आला की मी तुम्हाला पोटभर देतो. सगळे गोपाळ गप्प बसले होते. देव सांगतोय ना या माग, पण एक जरा थोडं हुशार होतच. ते बोलता बोलता बोललं, हे देवा तुझ्या माग यायचं हे खरं झालं, तू झाला अध्यक्ष, आम्ही झालो सभासद सदस्य. त्यात काही शंका नाही गड्या. तू अध्यक्ष, आम्ही सदस्य. आता तो सांगल तसं आम्ही ऐकायचं, पण थोडंफार तरी आम्हाला विचारावं लागेल, थोडाफार तरी अधिकार, सहीचा तरी अधिकार आम्हाला, दुसरं काही नसलं तरी. आणि मग देवाने सांगितलं बोल ना म्हणे, काय पाहिजे? नाही म्हणे, तू देणार म्हणतोस, आम्हालाही खायला मिळेल, परंतु देणार कुठलं, कुठून आणून देणार? खूप मोठा प्रश्न होता. देवाने सांगितलं मी तुम्हाला पोटभर देणार, पण माझ्या घरचं नाही देणार, मग तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार. ते गोपाळ म्हणले वा रे कृष्णा, याला म्हणायचं पुढारी. देवाचं सांगतोय मी, इथलं नाही सांगत किंवा तुमच्या माडो तालुक्यातलं नाही सांगत. देव गोपाळ म्हणले वा 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 कृष्णा, हुशारच म्हणे तू, तू खाऊ घालणार आणि आमच्याच घरचं आम्हाला खाऊ घालणार. देव म्हणजे त्यात काय शंका आहे? तुमच्या घरचं असून तुम्हाला मिळत नाही म्हणून मी तुम्हाला तुमचंच खाऊ घालणार. माझ्या घरचं खाऊ घालायला मी काय वेडा आहे का? हा, तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार. ठीक आहे म्हणे कृष्णा, पण आमच्या घराला तू कुलूप आहेत, कड्या आहेत, कसं देणार तू? देवाने सांगितलं तुम्ही फक्त माझ्या माग या, कडी कशी उडायची, कुलूप कसं काढायचं, कसं तुम्हाला खाऊ घालायचं, ही जबाबदारी माझ्यावरती लागली, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. एक गोपाळ बोलला देवा खरं विश्वास ठेवला, परंतु किती देणार? असं बोलल्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या आजी देतो पोटभरी, 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 ओ आजी
ए गोपाळांनो, निशंक होऊन तुम्ही माझ्या पाठीमागे या, तुम्हाला मी पोटभर देईल. वा देवा, पटलं आम्हाला. पण तू आमच्याच घरचं आम्हाला खाऊ घालणार आहे, पण आमच्या घरी कड्या कुलप पहारे खडे पहारे आहेत, तू कसं देणार? देवाने सांगितलं मी असा राजरोसपणे नाही देणार, मग चोरी करून देणार. म्हणले चोरी? काय म्हणले? आता चोरी म्हटलं की गोपाळचं थर्र कापले. म्हणले देवा चोरी? अगं बाबो पापम. ते म्हणले पाप लागतं देवा. देवाने सांगितलं मी सांगतो ना, पाप नाही लागत, काही नाही लागत, तुम्ही चला माझ्या बरोबर. फक्त एक काम करा, मी सांगतो तेवढं साहित्य घेऊन या. आणि मग 5 प्रकारचं साहित्य देवाने सांगितलं. सराटी, गोट्या, खडे, वस्त्रकाळ, माती आणि काठी. 5 प्रकारचं साहित्य सांगितलं. सगळे गोपाळ गेले. दिवसभर इकडं तिकडं साहित्य शोधलं आणि सगळं साहित्य घेऊन संध्याकाळच्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी, गुप्त ठिकाणी, बरं का, चोरी करायला जायचं असं चौकात उभा राहून चालत नाही, ठरलेल्या ठिकाणी, गावाच्या बाहेर गुप्त ठिकाणी सगळ्यांची बैठक झाली आणि सगळ्यांनी आणलेलं साहित्य देवासमोर ठेवलं आणि सांगितलं देवा हे कोणी आणलं, हे कोणी आणलं, हे कोणी आणलं. सगळ्यांनी साहित्य आणलं, सगळं देवासमोर ठेवलं. आता निघायचंय. तेवढ्यात एका गोपाळ जरा शंकाच होती. ते बोबडं पुन्हा बोललं, हे कुतना काय खलायला का म्हणला, तोली करायचे म्हणलं का मला, लांबपली पाहिजे, टाकू पाहिजे, पित्तोली पाहिजे म्हणलं, आतलं कुठं तो काय खलन गोत्यान खातीन तलातून मातीन कायला काय आलतोय का म्हणला, तू काय माल 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 खायतो लागतो का म्हणला, कुठं आतलं कुठं आत्ता काय लागतो मला, आपल्याला काय पतलं नाही बाबा म्हणला. देवाने सांगितलं ए ए ए बोबड्या, आपल्याला कुठं मारामारी करायची आहे, आपल्याला कुठं युद्ध खेळायचं आहे, आपल्याला फक्त चोरी करायची रे कृष्णा, आपल्या बोबड्या फक्त चोरी करायची आहे. बोबड्या म्हणला कुठला, हे पतलं म्हणला मला तुझं, पण हे वापलाय तर हे तली थांब. देवाने सांगितलं ए बोबड्या ऐक, अतिशय गोड प्रश्न विचारला. म्हणजे एक काम करायचं, आपण चोरी करायला गेलो आणि समजा चोरी करत असताना जर यदा कदाचित आपल्याकडून डेरा पडला किंवा कोणत्या भांड्याचा आवाज झाला आणि जर गवळणी जाग्या झाल्या आणि जर आपल्या मागं पळू लागल्याच तर काय करायचं? काही नाही म्हणे, सराटे आणले ना, सराटे, हे सराटे असे रस्त्यात टाकायचे. रस्त्यात सराटे टाकले की त्याचं एक टोक उभा राहतं. नेहमी 3 काटे त्याला असतात, त्यातलं एक टोक उभा राहतं. गवळणीच्या पायात तो काटा टोचेल आणि काटा टोचला, गवळण काटा काढायच्या नादी लागण, आपण इतक्या हळूनी पळायचं म्हणल्यावर कसं मिळ लागन हो. तुम्ही दोन्ही वाघ बसवलं खाली, हे बी चांगलंच घडी, त्याबद्दल वाद नाही. देवाने सांगितलं आपण धूम ठोकायची. म्हणे काय ठोकायची? आपण पळून जायचं. वा कुतना म्हणे वा, आता पतलं गाल्या म्हणले होते आलेत, अध्यक्ष छोपतोच बल का म्हणला, तू अध्यक्ष छोपतोच कुतना, पुच्या आलेत होते आलेत म्हणला. पण एखादी गवलंदल त्या उंट त्या टपल्या घालून आली तर बोबडं काय साधं नव्हतं. तुम्ही काय म्हणताला, हिल्सच्या चपल्या घालून आली तर. देव म्हणला वार बोबड्या हुशार आहेस म्हणला, खराय बरं का. एखादी गवळण जर उंच टाच्याच्या चपल्या घालून आली तर सोपं आहे म्हणे. काय करायचं, आपल्याकडे ज्या गोट्या आणल्या ना, गोट्या त्या अशा रस्त्यात टाकायच्या. गोट्या का रस्त्यात टाकल्या की गोटी गोल असते, निसरडी असते. त्या हिल्सचा, त्या उंच खडावाचा त्याचा पाय त्या गोटीवरती पडेल आणि घसरून गवळून पडेल. कशी पडेल गवळण? अशी अशी गवळण घसरेल, अशी धपकन पडेल. आणि गवळण धपकन पडली की आपण अशी धूम ठोकायची. काय करायचं, आपण पळून जायचो. वा 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 कुतना कुठे आलायत म्हणे, होते आलायत, नंदाता पोलका ठोपतोच, राजकुमार आमदा अध्यक्ष काही हलत नाही. पण त्याचा पण काही संपत नव्हता. म्हणले पण एखादी गवलंदन नाहीत पडली तर. देवाने सांगितलं नाहीच एखादी गवळण जर पडली तर सोपं आहे, आपल्या मागं पळू लागली तर सोपा उपाय. म्हणले काय करायचं, आपण जी वस्त्रगाळ माती आणली का, माती जी माती आपल्या कशामध्ये ठेवली आपण, ती माती मुठभर घ्यायची मुठीत, त्यांच्या डोळ्यात टाकायची. डोळ्यात माती जाईल, गवळणी डोळे चोळायला लागतील आणि आपण असं आपण धूम ठोकायची. वा म्हणे कृष्णा वा, खुशालयत हुशालयत, आता आता कल्ला मला तुझा दाव. म्हणले तू होते आलेत, पण आता पण काय संपना. पण मला एखादी गवलंदोली या खांबाला टिकून बसलेल्या बाबांसारखा मोठा चतमा घालून आली तर. आता देव म्हणला बोबड्या तू जर पुढं नाही चालला तर एका रट्यात पाडील म्हणले तुला. आता देवाने सगळे गोपाळ काढले आणि गोपाळांना सांगितले, गोपाळांनो एक काम करा, तुम्ही कोणीही चालत असताना
येत किंचितही शब्द करायचं नाही, पाय वाजू द्यायचे नाहीत. याच्याकरता बघा बरं का, परमार्थामध्ये काही निर्देश आहेत. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. काय झालं, लई गोड चाल म्हणला. लई गोड नाही, रागदारी आहे, गोड चालली. हॅलो हॅलो चालो, हॅलो हॅलो चालो, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळू हळू चाला. मजा आहे. आता तुम्ही मला 12:30 वाजल्यानं तो हळूहळू चालतो का आता 1 वाजेपर्यंत भाऊ? आता 12:30 वाजून गेले हे म्हणतो हळू. तुझं थांब जरा जरा भरभर चालायला लाग. आता भरभर चालू आपण. बरोबर आहे सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना सांगितलं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलायचं नाही. ठरलं म्हणले देवा. सगळे गोपाळ चोरी करायला गेले, दही दूध तूप खाण्याकरता, लोणी खाण्याकरता गेले. संध्याकाळी दही दूध तूप लोणी खात असताना देवाने सांगितलंय गोपाळांनो, जवळ आणलेले खडे आहेत ना खडे, ते खडे वरच्या उतरणीला मारायचे, आणि जर उतरण टंगटंग वाजले तर समजायचं याचं डोकं जे टंगटंग असते ना, मोकळं असते ना, ते जास्त वळवळ करतं बघा. असं झालं नाही तसं झालं नाही करत तर काहीच नाही. इथलं नाही सांगत नाही, कुठल्या आपल्या घरचं म्हणा, कुठलं सगळीकडचं, नाही तर इथं जाग लागायची म्हणा. आणि जे शांत जे भरलेलं असतं ना ते ऐकून घेतो, बर तसं करतो बाबा, सतरंजी टाकतो, बर गोडी आणतो, कणिक वळून आणतो, हातोडी आणतो, बर जसं असल तसं. हे भरलेलं डोक्याचं काम आहे. आणि मग देवाने सांगितलं हा खडा वापरायचा कशा करता, उतरंड रिकामी आहे का भरलेली बघण्याकरता. म्हणे देवा काठी कशा करता, सोपं आहे म्हणे. जर उतरंड लांब असली, शिंके लांब विले दुरी, जर शिंक लांब असल तर ते काठीने ढोसून पाडायचं. आणि मग काठीने ढोसून पाडत असताना जो शेलका मोंढ्यावरचा माल आहे, मोंढा माहिती का तुम्हाला? आहे की नाही? बघा तुम्ही यदा कदाचित तुम्ही आता लय पाण्याच्या कडची माणसं, पण जर कोणी तुम्ही तरकारी करत असाल ना, तरकारी, तर बघा ते कॅरेट भरताना सगळा भुगी बिगी काय म्हणतात तुम्ही त्याला, सगळं छोटा माल खाली, मीडियम जरा मध्ये, आणि एकदम मोठा शेलका माल वरती. असं बघितल्या त्या गिरायकाला वाटलं पाहिजे काय माल आहे, काय शेतकरी आहे, त्याला काय माहिती खाली काय खाली काय दडवलंय हे त्याला माहिती नसतं गड्या. देवाने सांगितलं तसं आपल्याला शेलका माल सगळा घ्यायचा म्हणजे शेलका हो. आणि मग एक काम करा तुम्ही, अजिबात सुद्धा सांडलेलं इकडचं तिकडचं घेऊ नका. शेलकात अगदी चांगलाच माल खायचा. अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटवरी, पुरे म्हणाला तो वरी थोडा आवाज वाढवा. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटवरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरो पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठाला 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 अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता काल्याचं कीर्तन आता काय करणार, आता तर खरं काल्याचं कीर्तन सुरू झालं. आता फक्त अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. मग आता किती वाजेपर्यंत चालेल? थोडा नाश्ता करून आलाय ना, मग काय अडचण नाही. यांना दिलाय का? काय अडचण नाही. इथं म्हणले आधीच आम्ही तर गच फुकून आलो. मला सांगा, आता तुम्ही नाश्ता केलाय, आजच्या दिवसाचं कामाचं खाडं झालंय कामाचं, आजच्या दिवसाचं सगळं काम कॅन्सल केलंय. गडबड करून जायचं तरी कुठं, हे मग सांगते बघा 12:30 वाजून गेल्या बघा का तेव्हा दाजी म्हणतात काय लावते. ऐका 5-10 मिनिटांमध्ये तुमचा निरोप घेतो. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र आज काला म्हटलं की त्याच्या चरित्राला स्पर्श केला पाहिजे, थोडा का होईना. मग काय महाराज सांगतात, चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात केलेलं चरित्र, त्याचा फक्त उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आणि केला तर चालणार नाही. रामाचा आचार आणि कृष्णाचा विचार या 2 गोष्टी बरोबर असल्या की आपला होतो तो संसार. नाही तर मग रामाचा विचार आणि कृष्णाचा आचार म्हटलं की जमत
कृष्णाचा विचार घ्यायचा आहे. कृष्णाने 5 होते 5, केसालाही धोका लागू दिला नाही, आणि 100 होते 100, एकालाही जगू दिलं नाही. हे नीतिशास्त्र आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे बरं का हो. आणि जोर अन्याय सहन करणारा, काय बरं का, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणाऱ्याला जास्त त्रास होतो बरं का. आणि तो खरा अपराधी आहे. अन्याय करणारा करून जातो. अन्यायी आताताई जर असतील ना तर त्यांना मारलंच पाहिजे. मी सांगत नाही, देव सांगतो बरं का. 100 होते, आताताई होते. भगवान परमात्म्याने कपट करून एकेकाचा काटा काढला. काय केला? कपट करून काटा केला. आणि राज्य कसं जिंकायचं, युद्धनीती कशी, कसं वागायचं हे शिकायचं कृष्णाकडून बरं का हो. हा विचार कृष्णाकडून शिकायचा. आणि आचरण मात्र एक पत्नी, एक बाणी, एक वचनी प्रभू रामचंद्राचं आचरण केलं की संसार सुखाचा होईल. विठ्ठल आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये खोड्या करू लागला. किती खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन खोड्या करी मन मोहन मन मोहन मोहन देव का एका खोडीचा होता का? हा. किती खोडी असतात बाबा माणसामध्ये? बाबा म्हणतात 72. माणूस बोलतो बोलतो तो लय 72 खोडीचा आहे. देवाच्या खोडी सांगतात याच्या खोड्या किती सांगू. देवाची खोडी काय काय सांगावी. अरे का श्रीकांत महाराज लय मजा आहे का गवळणी गाण्यामध्ये. याच्या खोड्या किती सांगू महिपत्र शिळदुशाई आटे गे महिपत्र शिळदुशाई आटे गे बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवा बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवा काय सांगू याच्या खोड्या. अगं एक खोडी केली म्हणून सांगू का? एक तर गवळण सांगते ए शोधे काय सांगू तुझ्या कृष्णाची खोडी ग. रात्री आला माझ्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकद डेरा फोडीला सैरा त्यावरी. म्हातारा धंदाकट होत मोठ्या पोटाचं होतं म्हणून जगलो, नाही तर मी सकाळ काय बघितलं असते. काय सांगू तुम्हाला लय गवळणीला त्रास देऊ लागलं. हे रोज एकाच्या दारात जावं खोडी करावी. एक तर गवळण सांगते काय सांगू तुला. पतीची दाढी माझी दुसरी आली दावणी म्हणजे याने काय केली करणी. पतीची दाढी माझी दोणीची गाठ बांधणी गाठ बाई कोणाची
धिंगाणा घालायचं सगळ्या गवळणींना त्रास द्यायचं आणि यशोदेच्या बगलेत येऊन लपायचं. ते पदराखाली येऊन लपायचं आणि गवळणी गारणं सांगायला आल्या का नाही? ऐशा मिळवणी गवळणी दिती यशोदे गाराणी. सगळ्या गवळणींनी मिळून यावं, यशोदेला गाराणी सांगावी. आता आई येते, आई तुम्ही लेकराचं गारण ऐकालोय, तुम्ही लगेच पदर खोवायचा आणि काय सांगायचं? काय सांगता गारान गे बकुळ जाणारी. काय सांगता गारान गे बकुळ जाणारी. काय सांगता गारान गे बकुळ जाणारी. सगुण गुणाचं तानक मला विसर गुण निर्वाण. 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 काय सांगता गारान गे बकुळ जाणारी. काय सांगता गारान गे बकुळ जाणारी. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. यशोदा मैया उलट भांडू लागली. तुम्ही लपुनियाचा बोरा अळगीता शारंगधरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे उमऱ्या. अयो असं काय करता? ते तर गावात आलो ना तुमच्या म्हणून नाव ध्यानात आलं. देवावरती आळ घेऊ लागल्या. यशोदा मैयाकडे गारण येऊ लागलं. यशोदा मैया सुद्धा त्रस्त झाली. आता काय करावं? आणि मग सगळ्या गवळण रोज गारण येऊन सांगायच्या. एक दिवशी यशोदा मैयाचं अंतकरण द्रवलं. लेकराच्या खोडी ऐकून ऐकून नको झालं. आणि आई जेव्हा लेकराचं उन्ह कोणीतरी शेजारी पाजारी येऊन सांगतात का, आईचं अंतकरण दुखावतं बघा. यशोदाने हात जोडले गवळणींना आणि यशोदा म्हणू लागली, नका ना आळ घेऊ बाळावरी. नका ना आळ घेऊ बाळावरी. कुठं नटस कस काहीतरी येऊन सांगताय माझ्या घरी. कुठं नटस कस काहीतरी येऊन सांगताय माझ्या घरी. नका ना आळ घेऊ बाळावरी. नका ना आळ घेऊ बाळावरी. माझ्या लेकरावरती नका ग आळ घेऊ. उशीर झाला हो, नाही तर तुम्ही गवळणी म्हणता ना. आता काय सांगाव, तुम्ही सुद्धा असं नाचला असता, तुम्ही सुद्धा असे नाचले असता. आता उशीर झालाय म्हणून मला जास्त आता रे आकार आणता येईना म्हणून सांगून जातो. यशोदेने हात जोडले सांगितलं, नका ना आळ घेऊ बाळावरी. हे माझ्या लेकरावरती आळ घेऊ नका ग. हे लेकरू कुठं, लेकरू लय खोडीचं. हे काय खोड्या केल्याशिवाय राही ना. एखादं गवळणीच्या घरी गेलो, काय सांगावं, पतीची दाढी तिची वेणी घेतली बघा आणि दोघांच्या दाढीची वेणीची गाठ मारली आणि नुसती गाठ नाही मारली, मग परत एक मुंगूस सोडलं. मुंगूस कुठं सोडलं? पलंगावरती मुंगूस सोडलं आणि त्याचा मुंगूस आहे ते असं उकरायला लागलं. ते उकरायला ते लागलं गुदगुल्या करायला. जसं ते गुदगुल्या करायला लागलं तसं गवळण उठली आणि गवळण म्हणली मुसुंग. तिला मुंगूस म्हणताय ना, ती म्हणली मुसुंग. ही म्हणला मुसुंग. सुमुंग सुमुंग. म्हणजे सुमुंग नाही, धुम्मूस धुम्मूस. तो म्हणला धुम्मूस नाही, सुमुंग सुमुंग. आता काय करावं, त्यांना मुंगूस सुद्धा म्हणता येणार. फजिती झाली आणि तेवढ्या दाढीला गाडीचा झटका बसला आणि ते लय वैतागलं. दाढी ओढतेस म्हणला या वयात, मत्त होऊनी मातली धांगडी परिशी उडावडी मध लागी. या वयात दाढी ओढते. आता ती बी बिचारी जरा अशी थोडी कडकच होती. ती म्हणली, लाज वाटते का? लाज वाटती? पांढरं झालं पारक्यास आणि माझी वेणी ओढता. त्याने सांगितलं, तुझी वेणी मी नाही ओढली. हे म्हणे मी नाही दाढी. हा म्हणे मी नाही वेणी. पाहत आता दोघांची गाठ मारलेली आहे. आता काय सांगावं. आणि मग त्याने विचार केला. तो म्हणला मी नाही मारली. ही म्हणली मी पण. मग त्यावेळी हे नासी नव्हे दुसरी या आयशी. त्याच्याशिवाय हे दुसरं कोणाचं काम नाही. मग म्हणले एक काम करा, आता सोडायला बघा. आता माफी मागून बोलतो बरं का आई तुमची. साध्या ब्राह्मणाने गाठ बांधली आपल्या गावातल्या, तरी सुटना 23 वर्ष झालं गाठ तशीच आहे. काय सांगाव.
गाठ सुटना काय केल्या. आणि मी सहज म्हणलो 23 वर्ष झाली गाठ. ती म्हणली जिंदगीभर गाठ सुटायची नाही, 7 जन्माची गाठ बांधली रे. आता मेलो गड्या, एकदा काकाने गाठ बांधली तर 7 जन्म पक्की राहती. आता देवाने बांधलेली गाठ सुटल वय. मग मला जाळून काढू. गेले दिवावरती गाठ धरली. नका काळजी करू, थांबा 10 मिनिटं. तुम्ही वळवळ करू नका. मागचे तुम्हाला जायचंय का? नाही ना, मग 5 मिनिटं थांबा गड्या. तुमचं मन हालते त्यामुळे मला कळलं ना काय चाललंय. आता तर कीर्तन आलंय. आता काय करावं? मग ध्यानाला म्हणलो मी, तुम्ही काहीतरी शब्द वापरताय गुरुजी. असं नका करू. विठ्ठल विठ्ठल. आयांनो पाया पडतो तुमच्या. आता ते गाठ जाळायला गेले. आता जाळीता जाळे ना म्हणले कापायची गाठ. मग विडी ठेवली आहे बिचारीने दाढीवरती. तू मला मर्दाची दाढी कापतेस काय? म्हणली वा, आईवच केस मी कापू दिलो आहे. आताच जाऊ दे. आता काय ते ब्युटी पार्लर निघाल्यामुळे सगळा गोंधळच आहे. आता माणूस डोळ्याला केस ठेवा ना, आयब्रो काय म्हणतात काय झाला ते लय वाटलं काल चाललं गाड्या सगळं. पाया पडतो तुमच्या हो मावशा हो, हात जोडतो पण नका. आता काय तुमचा धंदा चालतो आता काय म्हणावं. खूप अवघड आहे. त्या धंद्यावाल्यांचं अवघड होऊन जाईल. कीर्तनातून आम्ही आयब्रो करू नका म्हटलं तर आमचा सोडतो बापा म्हणला चला की मला ब्युटी पार्लर घेऊन. कशाला? आता काय आयब्रो करून माझ्या आबरू घालू नको गाड्या. म्हणलं तुझ्या पाया पडतो. ज्या करतात त्यांचं मला काय म्हणायचं नाही बरं का. केस काय कापताय तुम्ही, आयब्रो काय, टिकली काय लावताय. आमचं तसलं आहे. आमचा तरी उडून बघायला शान आहे काय नका काळजी करू. जाऊ द्या मोर द्या. मला सांगायचा मुद्दा असा, ते म्हणले मी नाही माझा आईवरचा केस कापू द्यायचे, आम्हाला मर्दाची दाढी नाही कापू देणार. आणि मग आता लागलं का आता हे भांडण कुठं मिटणार? ज्याने पेटवलं तिथंच मिटवायला गेलं पाहिजे. मग चला म्हणे. आता गवळण होती अशी उंच माझ्यासारखी 6-6.5 फुटाची, आणि गवळी असं बुटकं होतं संग्राम महाराजासारखं. माफी मागून बोलतो का तुम्ही जवळचंय म्हणून बोललो. आणि मग काय सांगा, अशी गवळण उंची पुरी धिप्पाड देहाची. आणि ते गवळण आता मला सांगा, आता गवळण पुढं असेल का गवळी मागा असेल? आता काय करावं? ऐका बरं का, वरात निघाली. वरात नाही तर बारकी पोरं नाहीत गड्या, बारक्या पोरांनी राईट सांगितलं असतं. वरात निघाली ना, आयो आयो हाय गे पैलवान. अय पैलवान, वरात बघितली का? वरात नवरा पुढं का नवरी पुढं असते? नवरा नवरा लय छान बोलला गड्या. नवरा पुढं असतो. पण आजची वरात वेगळी होती. आजचा नवरा मागून नवरी पुढं. आणि तेवढ्यात कृष्णाने सांगितलंय गोपाळांनो, मला मज्जा बघायची का? मज्जा हो म्हणले. चला ना. आता गोपाळांना काय मग म्हणले आपलं आपलं साहित्य घेऊन चला. मग कुणी डबा घेतला, कुणी ताटली घेतली, कुणी लाकूड घेतलं. आता कसा गडी हल्ला बघा. आणि मग काय सांगावं, सगळ्या त्या गवळ्याच्या दारात येऊन उभा राहिले. हे गवळी दार उघडून बाहेर निघणार. तेवढ्यात हे सगळी वरात तयार होतो. बजाव काय सांगावं, देवाने ऑर्डर दिली. सगळे गोपाळा लागले वाजवायला. आणि नुसते बाजूने होती वाजवत. त्या गवळणी पुढे जायची आणि अशी करायची. त्याच्यावर नाही वाजायची ते. आता त्याच्यावरती वाजणार ते वाद्यच वेगळे बघा. आता ते 2-4 हालिया आणि ते डुमकं निघाले बघा. डुमकं इतकं गोड वाजतंय का नाही ते? नाही तुम्ही वाजवूच नका. त्याच्या वाजवत त्याचा आवाजच वेगळा आहे. मला तर एवढं आवडतंय का नाही म्हणतं ते. असं तर ते असं जेवण आता काय सांगावं. आणि तू ती नेता पुढे येईल का, पुढारी जर समोर आला का नाही ते समोर दाबत एका हाताने एका हाताने वाजवतंय. आणि ते असं वाजतंय का नाही म्हणता. म्हणून तुम्हाला म्हणलं तो नका वाजवत, नाही वाजायचं. ती आता तालच लय खतरनाक होते. असं धरतंय दाबून असं खाली बघतोय. आता काय सांगाव. आम्ही एक दिवशी दिंडीला आणली होती हलग्यावाली 4-5 ते डुमक्यावालं. त्या संभळ्याला म्हणलं तू एकटाच वाजव गाड्या. खोटं सांगताय हो नागादाजी. व्हिडिओ असेल माझ्याकडे तर मी दाखवतो तुम्हाला. बेभान होऊन नसलो तुम्ही. ते वाजवत थोडं माणूस घाल पडलं डुंबळून. आता डुंबळून केलं की माना बाबा थोडी हात. आता काय सांगावं तुम्हाला, अशा उड्या आणताय का नाही संग्राम माणूस म्हणता. आणि ते इतकं भारी वाजतं काय ते वाजवताना लय हळूहळू डुंबळूक 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 करता करता ते पुन्हा असं म्हणतात स्पीडवर डुंबळूक डुंबळूक डुंबळूक. आता काय सांगावं, लय मजान ती बघा. एक गोपाळ असं यायचं समोर आणि त्या गवळणी समोर
दुगडून दुगडून केलं का त्या गवळ्याला अशी पकडती आणि अशी झपाट्यात घावलं का नाही असा रपकवती का नाही काय सांगावं गुरुजी. एक असं जवळ टप्प्यात आलं गवळणीच्या आणि गवळणीने आता नियम धरला असा आणि जशी का झडप मारली. आता काय सांगावं गुरुजी असं 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 धाकन आपटलं पुढं जसं आपटलं असं रे हात जोडला म्हणला तुझ्या पाया पडतो. घरात 2 तोंडात दिले असत्या तरी चाललं असतं काय म्हणला. माणसात आपटू आपटू मारते म्हणला. अगं नको ग एवढी शिव टांगू म्हणला तुझ्या पाया पडतो. घरात नेऊन 2 तडाख दी. तिने सांगितलं बाबा तू माग उभा राहिलाय मी उंच आहे म्हणून तू पडला. ही सगळी वरात यशोदेच्या दारात गेली. जोपर्यंत यशोदेच्या दारात आली तोपर्यंत सगळी ही वरात तिथलं गडी गायब झालं आणि हा मेन अध्यक्ष जाऊन तो त्या बँड बाजावाल्याचा यशोदेच्या पदराखाली लपला. यशोदेला हाक मारली यशोदे. यशोदा बाहेर आली बघती तरी गवळण उभा आहे गवळी उभा आहे. अगं काय झालं म्हणून काय बघते तरी वेणी हातात आली. आता काय करावं हातात गवळी नाही दाढी नाही फक्त वेणीच. अगं गाठ कुठं गेली ते म्हणते कोणी सोडली. तो म्हणतो कोणी सोडली. आता म्हणे काय कोणी सोडली हो ज्याने मारली त्याने सोडली हो आई तुमच्या पाया पडतो. अशा एक ना अनेक खोड्या देवाने केल्या. सगळं गोकुळ वैतागलं आणि मग एक गवळण म्हणली यशोदे यशोदे. कृष्णानं सांगावे गोकुळी राहावे का धावे गोकुळी राहावे का धावे गोकुळी राहावे का धावे गोकुळी राहावे का धावे. तू गोकुळ सोडोनी आम्ही आपुल्या सुना घेऊनी. तुला आता हे आम्हाला पाहवत नाही आम्ही जातो आपल्या किंवा हे गवळण सांगते नासी येल्या आमुच्या सुना गवळणी गोपी यशोदे आता हे आम्हाला पाहवत नाही आम्ही जातो ग सोडून आता गोकुळ. आता मात्र सगळेच वैतागले माता पिताही वैतागले आणि माता पित्याने श्रीकृष्णाला संध्याकाळी घेतलं म्हणले आता याला शाळेत घातला पाहिजे. आणि मग शाळेत घालायचं काय कोणती शाळा गोशाळा. आणि मग सांगितलं उद्या सकाळी गोधने 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 चारावया जातो शारद जातो शारद जातो शारद पाने चारावया जातो शारंग पाणी. काय सांगावं गुरुजी लय गोड बर का. माणसं आज खरं भारी लागली बरं का. सगळे माझ्या टप्प्यातलेच गडी म्हणजे आमच्या रोजच्या संगतीतले तो आहे माणसं लय भारी सगळी चला. आणि मग काय सांगावं सगळे गायी घेतल्या खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे देनो सावळा जगजेटी देनो सावळा जगजेटी. मस्तपैकी गायी चालू लागला. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात आले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अशी सुंदर मुरली वाजवायला सुरुवात केली. मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली
चार तर कमकट वाजवू गड्या आम्ही चार, काळजी करू नका. आरे साबणिया कशी वाजवली मुरली. आरे साबणिया. तुम्ही म्हणाल भूक लागली बुवा आम्हाला, आता बास करता का तुम्ही? हा? पुऱ्या सुकून गेल्या, भाजी थंड झाली, भात वरून सुकायला लागला, तरी बुवा कीर्तन करते. थांबतो मी आता, सांगून जातो. अतिशय गोड प्रकाराने भगवान श्रीकृष्ण परमात्मा बासरी वाजवू लागला. सुंदर यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, पक्षी कुळ निवांत राहे. सगळे निवांत झाले, शांत झाले अतिशय. पण गोपाळाने विचार केला, ए कृष्णा, अरे तू बासरी वाजवतो, गायी चरतात, यमुनेचा जळ स्थिर स्थिर वाहत आहे, गायी व्याघ्र एके ठाई येऊन बसू लागले, एका ठाई निवांत राहिले गड्या, पण आम्हाला काहीतरी काम दे. मर्दाने खेळ होते ते. हमामा पोरा अजून काय हो तो 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 केळ कानोबा हमाम तू गाली. महाराजांनी एक खेळ सांगितला, काय खेळे पोवरा का बाई पोवरा या मेलं बघा. स्वर्गवासी झालो बंडूबा गोळेगाव, लयच भारी गोळण म्हणायचं होते. कसं असो गाड्या बिचारा, पण इतकं भारी होतं ना, ती गवळण जर ऐकली का नाही अंगावर शहारा यायचा. राधिकेचा नवरा 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 खेडे पवरा का बाई भवरा, खेडे पवरा का बाई भवरा, भवरा का बाई ओ बना फिरे गर गरा, फिरे गर गरा, फिरे गर गरा. आता वेळ झालाय या पोवऱ्याती गोड भाऊ गायला बघा त्या गवळी. आज रामोद गवळी झाल्या त्या. आणि मग सगळे खेळ खेळ खेळ, एवढे गोपाळ खेळ खेळले ना, भरपूर खेळ खेळून खेळून दमून गेले. आणि गोपाळाने सांगितलं, आता मात्र खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख, झाली आता वेळ. गोपाळ झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या, एकत्र केल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मिसळल्या म्हणजे केला काला. आणि मग तो काला सगळे गोपाळ कमलाकार बसवले. मग स्वतःच्या हाताने भगवान परमात्म्याने एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. स्वतः भगवान परमात्मा मध्ये बसला, गोपाळ गोलाकार कमलाकार बसवले. आणि मग मग काय सांगावं, वाटी आपुल्या निज हस्ते स्वतःच्या हाताने तो प्रसाद दिला. आणि तोच प्रसाद ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज आदी कोण सकल संतांनी एकची टाळी झाली. झाली 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 एकची टाळी झाली. चंद्रभागे वाळवटी
माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी ज्ञानोबा माऊली तुकार काय सांगावं. आणि मग ज्ञानोबांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली. ती जोग महाराजांनी परंपरा जोपासली आणि आजपर्यंत हा असणारा सुरू केलेली जोग महाराजांची परंपरा आजपर्यंत उमरे वेळापूर पर्यंत येऊन पोहोचली म्हणण्यापेक्षा तिचा गम होऊ लागला, वाढू लागली, उत्कर्ष होऊ लागला. आणि काल्याच्या रूपाने 7 दिवस सप्ताहाच्या रूपाने हा प्रसाद आपल्याला सेवन करायला मिळू लागला. ऐका बरं का आता काल्याचं महत्व फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो. यानाम काला दहीलाही, दह्याने आपलं लाहीने दह्यामध्ये स्वतःला विलीन करायचं या नामकाला. ऐका, दही म्हणजे शिवाचं प्रतीक आहे, लाही म्हणजे जीवाचं प्रतीक आहे. जीवाने शिवामध्ये विलीन व्हावं या नामकाला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने ज्ञानेश्वर.